आई शपथ सांगतो, मी आत्ता माझ्या तोंडाला सुटलेलं पाणी कसं कंट्रोल करून बोलतोय ना, माझं मला माहिती आहे. कारण आज झटपट चटपट सिरीजमध्ये ही जी पुढची मी जी डिश घेऊन आलो ना, ती जेव्हा तुम्ही घरी करून बघाल ना, आई शपथ सांगतो, तुम्ही सुद्धा या डिशचे फॅन नक्की व्हाल. हाय, मी अधीश, ही माझी आई मीरा गबाले. आमच्या झटपट चटपट या सिरीजमधल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला आमच्या घरात बनणारी अशी एक डिश जी लिटरली शो स्टॉपर आहे. म्हणजे आज तागत मला असं कोणी भेटलं नाही, भले माझं घर असेल, ऑफिस असेल, की त्यांनी ही डिश कोणती आहे किंवा ह्याची रेसिपी काय आहे हे आईला विचारलं नसेल. सो आई, आज आपण काय दाखवतो? आज आपण झटपट होणारी तीळ खोबऱ्याची चटणी दाखवणार आहोत. तीळ खोबऱ्याची चटणी. आणि त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार? साहित्य तुला सांगते आता. तीळ लागणार आहे, बरोबर. सुक्या खोबऱ्याचा किस आहे, बरोबर. भाजलेल्या दाण्याचं कूट आहे, बरोबर. कोथिंबीर आहे, हिरव्या मिरच्या आहेत, मिरचीचे म्हणजे तुकडे करून घेतले. किती मिरच्या घेतल्या साधारण? 3 मिरच्या घेतल्या. 3 मिरच्या. हा. मीठ, साखर, एक अर्ध्या लिंबाचा रस, अर्ध्या लिंबाचा रस, तेल तेल आणि फोडणीचं साहित्य. ओके. सो सुरुवात करूया. येस. सो सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? आता कढई टाकूया आधी. अच्छा. पण हे आता आपण सगळं म्हणजे काय मोठ्या गॅसवरती भाजून घ्यायचंय की? नाही नाही नाही, हा मंद गॅसवरच करायचं. सगळ्यात जळतील त्या. जळती. त्या फक्त तेल टाकूस तर आपण थोडासा गॅस हे करूया, मोठा करूया. मोठा ठेवूया जरा, थोडासा म्हणजे मीडियम. अच्छा. आई मला सांग, तू हा जो तीळ खोबऱ्याचा ठेचा आहेस, तू कोणाकडनं शिकलीस? हा मला माझ्या आईने शिकवला. मंडळी, तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, माझी आजी म्हणजे प्रभावती तळवलकर, म्हणजे आईची आई माझ्या, अप्रतिम स्वयंपाक करायची. आणि आजी कितव्या वर्षी गेली ग? 87 वर्षापर्यंत कधीही असं झालं नाही की माझ्या आजीनी फक्त पोळी भाजी केली. डाबं उजवं तिला कायम लागायचं, ती स्वतः करायची. नंतर की आमच्याकडे मॅगी, पिझ्झा पण तेवढ्याच आवडीने खायची. इनफॅक्ट आम्ही तिच्या पाककृतींचे पुस्तक पण छापलं, पाकप्रभा नावाचं. सो जर तुम्हाला ते पुस्तक हवं असेल तर आमचा हा जो खालची डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतोय, त्याच्यावरती नक्की तुम्ही आम्हाला हाय करा, आम्ही नक्की तुम्हाला ते पुस्तक पाठवू. सो आजीनी आमच्या खूप गोष्टी इनोव्हेट केल्या, हो की नाही? सो हे त्याच्यातलं एक प्रकरण, तीळ खोबऱ्याची चटणी. सो आपण आई ही चटणी किती दिवस स्टोअर करू शकतो? 4-5 दिवस. 4-5 दिवस. आणि ते काचेच्या ती चटणी तयार झाली की ती गार करायची आणि काचेच्या बाटलीत भरायची, म्हणजे ती कुरकुरीत राहते. कुरकुरीत राहते. बाहेर राहिली तर मग ती मऊ पडू शकते. मऊ पडू. चव बदलत नाही पण मऊ पडते. पण त्याच्यामध्ये तो खमंगपणा राहिला नाही तर मजा नाही त्याच्यामध्ये. सो आपलं तेल तापलंय आता का व्हायचं अजून? सो पहिल्यांदा काय? मोहरी घालूया. हो, मोहरी चांगली तडतडली पाहिजे. हिंग घालूया. हिंग. हिरव्या मिरच्याचे तुकडे. जरा कुरकुरीत होते. गॅस बारीक करायचा. थोडी हळद घालते. आणि आता सगळ्यात पहिल्यांदा खोबरं घाल. सुकं खोबऱ्याचा किस. तू हा प्रमाणानेच घेतलंस नाही? हा, साधारण 1 वाटीभर खोबरं घ्यायचं आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी एक घालत जायच्या, परतायचं. तर गॅस बारीक ठेवायचा, हे विसरायचं नाही. तर मग ती, मला वाटतं हा आयटम थंडीच्या दिवसांसाठी फार कमाल आयटम असेल की ज्यांनी शरीराला खूप कमाल. पाव वाटी तीळ आहेत, पांढरे तीळ आहेत आपले. भाजत जायचं एक आणि मग एक घालत जायचं. पाव वाटी दाण्याचा कूट, भाजलेल्या दाण्याचा कूट आहे हा. आत्ताच त्याचा रंग किती मस्त दिसायला लागलाय. आणि कोथिंबीर घातल्यावर तर मग काय मस्त देतो रंग हा. भरपूर कोथिंबीर घालायची. आमच्या घरातलं शास्त्र आहे, कोथिंबीरशिवाय आमच्या घरात जेवण बनतच नाही. हो, खरंय. पण बाई, मग लिंबा जरा शेवटी घालायचं का? हो. आता मीठ आणि साखर घालून घ्यायची आपल्या अंदाजाने. मीठ आणि साखर. आई, आता तू गॅस बारीक ठेवलास ना? हो, गॅस बारीकच ठेवायचा. आणि साखर चवीला साखर परतून घ्यायचं जरा.
आई तुला ह्याच्यासाठी कधी अशी कुठनं खूप छान कॉम्प्लिमेंट मिळाली वगैरे असं? खूप जणांकडनं खूप. आणि आता अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. नाईस. पण कशी मजा आहे बघा, म्हणजे लिंबाचा रस घालून सुद्धा ते तेवढंच कुरकुरीत होतं. हो हो हो. त्यात बारीक गॅसवर ते परतत राहायचं. हा म्हणजे मग ते सगळं छान भाजलं जाते, हे एकत्र होतं सगळं. आणि घातलेलं मीठ, साखर, सगळ्याच्या चवी त्याच्यात उतरतात. आणि आता मी एक शेफ स्टाईल गोष्ट करतो, म्हणजे वा. वडा अरोमा. वा 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 वा. सो एवढंच आहे. बस बस बस. पण ह्याच्यामध्ये नॅक काय, ते किती वेळ भाजत राहतात ते तुम्ही महत्वाचं. थोडं ठेवायचं परतत, आणि पण हलवत राहायचं मध्ये मध्ये मध्ये, नाही तर मध्ये करपतं. करपून परपले की मग त्याची मजा जाईल खायची, सगळी मजा जाईल. सो ट्रस्ट मी गाईज, जर तुमच्याकडे छान वांग्याची भाजी, पोळी आणि साईडला जर हे तीळ खोबऱ्याची चटणी असेल तर म्हणजे जन्नत, नेक्स्ट टू जन्नत. इनफॅक्ट आमच्या आईचं एक म्हणणं असतं की तिचा एक जेवायचा क्रम असतो. आई कुठल्या क्रमाने खायचं जरा सांग. अरे लाजू नको, आपलीच लोक सांग. तर आमची आई आम्हाला ओरडते की कसं खायचं, तर पहिल्यांदा एक पोळी आणि भाजीचा घास खायचा, आणि मध्ये लोणचं खायचं, चटणी खायची, आणि तीळ खोबऱ्याची चटणी आवर्जून खायची. सो आमच्याकडे पाहिलं ना की आमच्याकडे जेवणावरती इतकं प्रेम आहे की फक्त जेवण कसं करतात, कोणत्या पद्धतीने खातात, त्याच्यापेक्षा कसं खातात ह्याच्यावरती सुद्धा खूप महत्व आहे. सो अशाच झालंय ना, त्याच्यात 2 मिनिटं तसंच ठेवूया आपण, थोडं गार होऊ दे, आणि मग आपण बाउलमध्ये सर्व. हा. सो हे गार जोपर्यंत होतंय तोपर्यंत तुम्हाला रिमाइंडर देतो, तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असतील, तुम्हाला माहिती असेल की हे जे फूड कुटुंबाचं आपलं किचन आहे हे ओपन टू ऑल आहे. तुमच्याकडे सुद्धा जर अशा छान छान रेसिपी असतील, तुमच्या आईच्या, बाबांच्या, दादाच्या, बहिणीच्या, सगळ्यांच्या, तुम्हाला सगळ्यांना इथे यायचं आमंत्रण आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सॲप नंबर देतोय, त्याच्यावरती नक्की मेसेज करायचा आहे आणि आमच्या या कुटुंबामध्ये येऊन तुम्हीही स्वयंपाक करायचा आहे. आई हे गार झालंय. आता आम्ही छान याला जरा सर्व करतो आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवतो. सो झटपट सिरीज मधली आमची ही मस्त खमंग अशी तीळ खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. आईने तुम्हाला सांगितली ती कशी खायची, एक परत सांग. पोळी भाजी आणि मध्ये ही तीळ खोबऱ्याची चटणी नक्की तुम्ही सुद्धा करून बघायची आहे. आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्हाला आमचा हा पदार्थ आवडला का. आणि हो, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहायचं आहे आणि जेवणावरती प्रेम करत राहायचं आहे.